सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, जवळपास 8 जुलैपासून जो पाऊस उघड आहे आणि येणारा पाऊस आहे 15-16 जुलैला, पण हे मधले दिवस एक दिवस एक महिन्यासारखा जातोय आणि त्याच्यातच शासकीय हवामान खात्याने सांगितली 20 तारखेच्या आणि 21 तारखेच्या पुढे पाऊस आहे। त्यामुळे अनेक जणांना अजून टेन्शन वाढायला लागले, कारण की जे माल आहेत हे इतके दिवस थांबणार नाहीत। पण मित्रांनो, जो दमदार दिलासा आहे, कमीत कमी पेंडवलता अनेक ठिकाणी त्यापेक्षाही बरा या पावसाची मजल अवघ्या 3 दिवसात सुरू होते आणि सगळ्यात अगोदर 8 जुलैलाच आपण हा अंदाज दिलेला होता। आता बरेटी चालू आहे फक्त, बरं बाकी तेही जाऊ द्या। तुमच्या मनामध्ये अनेक जणांच्या शंका अशी आहे, ती असावी सुद्धा, कारण की माल सध्या सुकतोय आणि सुपर अल्निनो सांगणाऱ्यांचं कौतुकही होतंय। पण एक लक्षात घ्या, जर त्यांना एवढं माहिती आहे सुपर अल्निनो आहे, मग त्यांनी पेरणी का केली आहे? ठीक आहे, त्यांनी पेरणी करूच नव्हती पाहिजे ते। बरं, हाही बोबाटा जाऊ द्या, आपल्या विषयाकडे वळतोय। हे पहा, 20 तारखेच्या नंतर जो पाऊस सांगितला आहे शासकीय हवामान अभ्यासकांनी, त्यांना एक विनंती आहे, तुमचा हा जो काही खडाटोप आहे 15-16 पासून सुरुवात होऊन 19च्या 20च्या अगोदर महाराष्ट्र पूर्ण व्यापला जाईल, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होणार आहे। पहिल्या 15 आणि 16ला कुठे कुठे सुरुवात करणार आहे आणि ती सुरुवात कशी असणार आहे ते पाहूयात। सगळ्यात प्रथम मुंबई, भिवंडी, दमण, नेवासा, जे काही धुळे जिल्हा आहे, इथेपर्यंत याची मजल पहिल्या 15 तारखेच्या 4-5 वाजेपर्यंत आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, पंढरपूर परिसरात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात करून बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर ते मध्यरात्रीपर्यंत, रात्री उशिरापर्यंत तो अकोल्यापर्यंत मजल मारेल, अशी ही 15 जुलैची सुरुवात आहे। त्याचबरोबर यामध्ये जोर मात्र ह्याही वेळेस पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक क्षेत्राला सर्वाधिक जास्त असेल, पण काळजी करू नका, यावेळी पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा आणि विदर्भही खूप चांगल्या पद्धतीने हा पाऊस कव्हर करणार आहे। प्रत्येक तारखा 15 जुलैला, 16 जुलैला, 17 जुलैला, 18 आणि 19-20 जुलैपर्यंत हा कसा बरसणार आहे आणि सध्या ह्या 2 दिवसातही वातावरण कसं राहील हे आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूयात। तर लक्षात घ्या, पहिला पाऊस पहिल्या दिवशी 15 जुलैला आगमन करतो, तो पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र घेणार नाहीये, पण संपूर्ण महाराष्ट्राला जे सुकण्याची पद्धत आहे ही पहिल्या दिवसापासूनच कमी होणार आहे। म्हणजे 16 तारखेपासून ही सुकण्याची कमी होईल, कारण की 15 तारखेच्या तो संध्याकाळी किंवा 4-5 वाजता दुपारनंतर तो आगमन करेल आणि 16 तारखेपासून वातावरणामध्ये ओलावा, सापका शिपका पाऊस, हलक्या सरी, पेंडवणी असू द्या किंवा दमदार असू द्या, पण आभाळ फुल आणि त्याच्यामध्ये पावसाचे शितोडे हे चालू जाणार आहे। त्यामुळे जे माल आज सुकतायत ते माल त्या दिवशीपासून सुकणार नाहीये। पद्धत चांगली आहे, पेंडवलता वगैरे पाऊस तो पहिल्या दिवशीपासून सुरुवात करणार आहे। त्यानंतर 16 तारखेला अकोला, अमरावती, हे बघा, हा पाऊस 15 तारखेलाही इथे होणार आहे, पण 16 तारखेला सुद्धा इथे स्थानिक लेवल सारखा थोडा मोठ्या थेंबाचे सटकारे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड, हिंगोली, वाशिम 15 आणि 16 एक दिवस मागे पुढे होईल बरं का याच्यामध्ये, पण आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात सुद्धा सोलापूरचाही याच्यामध्ये बऱ्यापैकी आगमन आहे। सोलापूर आपण 2 ते 3 दिवस व्हिडिओमध्ये थोडंसं टाळलं होतं। का टाळलं होतं? कारण की या भागामध्ये वाऱ्याचा जोर मॉडेलनुसार जास्त असतो, तिथे पाऊस जरी जास्त असला तरी वारे जास्त असले तर तो पाऊस टिकत नाही, पण ह्यावेळी मॉडेलमध्ये थोडी चेंजिंग आहे, तिथे पाऊस टिकताना दिसतोय आणि जे आहे ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। याच काळामध्ये कोकणात मात्र, मुंबईत मात्र चांगलीच हजेरी लागेल, ती तारीख आहे 16, 17, 18। याच्यामध्ये मराठवाडाही आहे 16 तारखेला, विदर्भही आहे, खानदेशला सुद्धा 15 आणि 16ला थोडी का होईना पण धार बऱ्यापैकी आहे। पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत पावसाचा जोर चांगला आहे आणि पहिल्या ह्या 2 दिवसात होईल। पाऊस कसाही पडू द्या, पहिले 2 दिवस फटकारे पडू द्या, सटकारे पडू द्या, पण ह्या पावसाच्या फटकाऱ्याने तुमचे पिकं तजेलदार होतील, अशी पद्धत आहे। पावसाला कधीच नाव ठेवू नका, हे तुम्हाला मी वारंवार सांगत राहील, कारण की हाच आपल्या पिकांच्या काळजीपोटी सांगितलेल्या 20 तारखेच्याही अगोदर ज्या शासकीय हवामान खात्याने सांगितलंय त्याच्या अगोदर तो लवकर येतोय आणि कमीत कमी पाऊस बारीक पडला याचा अर्थ दुसऱ्या दिवशी पडणार नाही। हे सत्र उलट 1 तारखेनंतर वाढत जाणार आहे। 15-16ला तर हा कमी आहे, दमदार आहे, पेंडवणी आहे, पण 17 तारखेला पुन्हा याच्यामध्ये वाढ होईल आणि तो वाढ झालेला जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा, भोकरदन, जाफराबाद, सोयगाव, जळगाव, त्यानंतर देऊळगाव राजा, चिखली, खामगाव, मेहकर ते मलकापूर परिसरापासून त्या अकोला जिल्ह्यामधली व्याप्ती ही सर्वाधिक जास्त आहे आणि याचबरोबर वाशिम, बुलढाणा, जालना यांचा समावेश करत परभणी, बीड जिल्हा, गेवराई पट्टे इथे सुद्धा समावेश जास्त आहे। परभणी, नांदेड सह हिंगोली, यवतमाळचाही समावेश
ह्या 16-17 पासून जो सुरुवात होते, 15ला तर सुरुवात होतेच, पण जास्त व्याप्ती वाढत जी जाणार आहे ती 17 तारखेला सर्वाधिक जास्त असणार आहे. त्यामध्ये हे गाव येत आहेत आणि विशेषतः याचा प्रभाव संध्याकाळच्या वेळेला विदर्भाच्या पूर्वेकडील भागांना म्हणजे वाशिम, वर्धा, अकोला, हिंगोली आणि बुलढाणा या 4 ते 5 जिल्ह्यांना सर्वाधिक जास्त असेल आणि याच काळात मुंबई कोकण किनारपट्टीचाही जोर वाढेल. नाशिक मात्र पहिले 2 ते 3 दिवस झडीसारखा ते दमदार पाऊस राहणार आहे. विदर्भालाही मराठवाड्यालाही तीच पद्धत आहे. एकंदरीत आता आपण 15, 16, 17 पर्यंत बघितले कोणत्या भागांना पिकांच्या लागीचा हा पाऊस पडतोय. मग तारीख वाढते 18 भिवंडीसह नाशिकमध्ये दमदार हजेरी, पण पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला ज्यामध्ये लातूरचा, नांदेडचा सर्वाधिक जास्त समावेश असणारी तारीख आहे 18. मला आनंद वाटतो या गोष्टीचा, कारण की वातावरणाचे जे काही वारे आहेत ते मध्यंतरी पाहायला गेलं तर मागच्या वेळेस पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी भरपूर घेतले जे वरची साईड आहे, पण यावेळी सुद्धा त्याच वाऱ्याने आणलेले ढग हे नांदेड पट्ट्यांना, परभणी पट्ट्यांना आणि दुष्काळग्रस्त असलेला लातूर जिल्ह्याला, बीड जिल्ह्यासह हा पुन्हा त्याच्यामध्ये तारखेनुसार वाढ होत जाते. 18 तारखेपर्यंत अनेक भाग होईल. 15 पासूनही पाऊस तो सुरू होतोय, 15, 16, 17ला, आणि त्याच्यामध्ये आपले पिकं सुकणार नाही अशा पद्धतीचं तिथे दमदार आलेले आहे. पण इथून पुढे जास्त टेन्शन घ्यायचं कामच पडणार नाही 15 आणि 16 पासून. मग पुढे त्याची वाढ जी होत चालली ती 18ला आणखी वाढ होत जाईल. त्यामध्ये पूर्व मराठवाड्यातले सर्व आणि पूर्व विदर्भातले सर्व आणि जोपर्यंत कोकण किनारपट्टी, मुंबईसह नाशिक जिल्ह्यांना जोर सुद्धा वाढणार आहे. मध्यंतरी अहिल्यानगर हा सटकारे, बुरबुर, फटकारे, रिमझिम अशा स्वरूपाचा जाईल आणि खान्देशचाही समावेश आहे. पण आता यामध्ये सर्वाधिक मोठी जी ताकद वाढणार आहे ती म्हणजे 19 जुलैला, आणि 19 जुलैपासून 100% ही व्याप्ती महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांची पूर्ण होईल. आता तुम्हाला लक्षात आले ना की 15, 16ला एकंदरीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरुवात होते आणि ह्या दिवसाचा पाऊस जो आहे तो अनेक ठिकाणी, आता तुम्ही म्हणता केस पण झाली नाही, पण त्या आभाळाने त्या शितोड्यांनी हा पहिला दिवस खूप छान जाईल. पिकं सुकायचे बंद होतील, काही ठिकाणी पेंडवणी तर काही ठिकाणी जास्त होईल. हे 15 तारखेचं चित्र आहे, 15 जुलैचं. मग 16 तारखेला यामध्ये थोडी वाढ होईल. 15 आणि 16ला वारे थोडी जास्त असल्यामुळे काही ठिकाणी हा पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. लक्षात आले, धोधो नाही, मुसळधार नाही, हे पुढे होणार आहे. मी तुम्हाला सांगितले की 21 आणि 25 दरम्यान विहिरीचा पण पाण्याचा प्रश्न अनेक ठिकाणी मिटणार आहे. ठीक आहे, 25 ऐवजी 26ला होईल, 21 ऐवजी 22ला सुरू होईल, पण तोही होणार आहे. पण 15 पासून पिकं वाचणार आहे अशी पद्धत ही महाराष्ट्राच्या अवघ्या 3 ते 4 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. तर 19 तारखेला आता तुम्ही 16 पासून 17, 18 या सगळ्या तारखेला समजून घेतात. आता 19 समजून घ्या, जे रानातून झुळझुळ पाणी वाहणारी पद्धत जी आहे आणि पैठणच्या जे काही धरण आहे जायकवाडी, या धरणामध्ये मी मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला एक अंदाज दिला 2 ते 3 जुलैला ही आवक वाढेल आणि ती 3-4% का होईना त्यांनी पाणी वाढले. आता पुन्हा एकदा सांगतोय की येणाऱ्या 21 आणि 22 तारखेला 19 जुलैच्या पावसाने पुन्हा पाणी वाढणार आहे. यावेळेस टक्केवारी जवळपास 50 ते 55% ही वाढ होणार आहे आणि जवळपास अशा 2-3 टप्प्याच्या पावसाने पैठणचं तळ नक्कीच 100% ओव्हरफ्लो झाल्याशिवाय ह्या वर्षी राहणार नाहीये. आणि हा जो व्हिडिओ आहे, हा जे माहिती आहे, हे बघा, काही गावखेड्यांना कमी होईल, काही गावखेड्यांना जास्त होईल, पण ह्या वर्षी तुमचे पिकं जे आहेत हे 100% दुबार पेरणीचं संकट बियाणामुळे येईल, पण ह्या पावसामुळे येणार नाहीये. अनेक ठिकाणी ती वेळ आली सुद्धा आहे, ही मी मान्य करतोय, पण अशा प्रकारची परिस्थितीला सुद्धा पिकं सामोरे जातात. अतिउष्णता, अतिवारे सुद्धा पाऊस काढतात, ही पद्धत आहे. तर लक्षात घेतलं तुम्ही 19 तारखेला सुद्धा विदर्भ जवळपास सगळेच भाग आहेत. मराठवाडा सुद्धा, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा सुद्धा 19 जुलैला भरपूर आहे. खानदेश हा 15 आणि 16ला दमदार, तर पण 18-19ला जास्त दमदारच्या पेक्षाही चांगला पाणी हा 19 जुलैला सुद्धा येणार आहे. जे कोणी नवीन आले असतील तर त्यांनी सुद्धा लक्षात घ्या. आता मी 15 तारखेपासून पुन्हा रिपिटेशन मध्ये सांगायला सुरुवात करतोय. 15 जुलैचा पाऊस सांगलीपासून ते बीड जिल्हा, बीड जिल्ह्यापासून तर परभणी वगैरे सगळे भाग हलका किंवा मध्यम अशा स्वरूपाचा तो सुरुवात करणार आहे. पहिल्या दिवशी लगेच तुमच्या अपेक्षा पूर्ण होईल असं काही नाही, पण ह्या दिवसापासून 15 जुलैच्या पावसापासून तो संध्याकाळ येईल, दुपार येईल, 4 वाजता येईल, हे टायमिंग सांगणं चुकीचं आहे. पण याच 15 जुलैच्या पावसापासून तुमचे पिकं सुकणं बंद होतील, कारण की 16ला यापेक्षाही चांगला दमदार पाणी आहे. फक्त टेन्शन राहिले 13 आणि 14 तारखेचं, हे देखील तुम्हाला समजून सांगतो ह्या तारखेला काय होणार आहे. ठीक आहे, पण तुमचा पाण्याचा जो काही स्रोत आहे, तुमच्या पाण्याचं जे काही टेन्शन आहे हे 15 आणि 17, 18च्या 19च्या दरम्यान हे मिटून जाईल. फारसं टेन्शन घ्यावं लागणार नाही. ठीक आहे, आता उद्या काय घडणार आहे हे देखील लक्ष घ्या. उद्याचा दिवस जे आहे 13 जुलै, हा दिवस जवळपास तुमच्या भागामध्ये खूप रखरखीत जाणार आहे, खूप असा टेन्शन जाणार आहे, कारण की उद्या वातावरण हे गरमीचं,
वाऱ्याचं ह्या खूप असणार आहे, भकास वाटू लागेल सोलापूर, नांदेड, बीडसह. पण नागपूर जिल्ह्यामधले आणि पूर्व विदर्भामधले ढगाळ वातावरण, काही ठिकाणी स्थानिक शितोडे वगैरे पडू शकतात. फारशी मोठी त्वेराजुलीची काही पावसाची शक्यताच नाही, पण एक भकास वातावरण जे असेल ते उद्याची तारीख असणार आहे. तुम्हाला अजून टेन्शन वाढू लागेल. मात्र ह्या टेन्शनवरची मात्रा ही 14 तारीख सुद्धा ठरणार आहे, 14 जुलै. कारण की या तारखेला विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये एक सावली आणि ढगाळलेली परिस्थिती असणार आहे. जर थोडी वाऱ्याने जर साथ दिली तर 14 तारखेलाच पाऊस सुरू होऊन जाईल. त्यामध्ये अकोला, अमरावती, विदर्भाच्या आणि खान्देच्या काही तुरळक भागांमध्ये. पण ह्या पावसाबद्दल आपण सांगितलेलं नाहीये, कारण की ह्या भागामध्ये मोजक्या ठिकाणी उद्या 10-5 गावाला पाणी पडेल. पण 15 जुलैपासून महाराष्ट्राच्या जवळपास नाशिक पासून सुरुवात होईल. जळगावला काही ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरला काही ठिकाणी, तर विदर्भातल्या मेकर वगैरे परिसरामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी, सोलापूर, लातूरमध्ये काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत इथे पाणी सटकारे बिटकारे का होईना चालू होतील. आणि 16 पासून ही गोष्ट वाढत जाईल. म्हणजे 15-16 झालेली सुरुवात ही 18 ते 19 तारखेपर्यंत महाराष्ट्रातले सर्व कोपरे घेतील. आणि कधीही पाऊस आला की त्याला कमीत कमी सुरुवात झाल्याच्या नंतर 3 ते 4 दिवस लागतात सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी पडायला. त्यामुळे 15 आणि 16 जुलैला मला मेसेज करायचाच नाहीये कुठे गेला तुमचा पाऊस. तुम्हाला आजूबाजूला पाऊस पडला तरी तुमच्या गावात जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत अनेक जण नावं ठेवतात. आम्हाला नावं ठेवल्याने काही फरक पडत नाही. पण एक विनंती मात्र आहे, आम्ही तुम्हाला घाबरवणारे किंवा आम्ही तुमच्या अजून धडधड वाढवणारे अंदाज कधीच देत नाहीये. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 14-15 तारखेला हे न्यूजवाले सुद्धा बदलतील आणि 15-16ला पाऊस सांगतील. आणि त्यानंतर लगेच 17-18ला तुमच्या भागामध्ये तो पाणी देखील अनेक ठिकाणी पडेल. पण जवळपास तुम्हाला नाही पडला 15 तारखेला, आजूबाजूला जरी पडला तरी मान्य करा. कारण की एक दिवसानं 15च्या ऐवजी 16ला जास्त आहे आणि 15-16 पेक्षा 17ला आणखून जास्त आहे. आणि 17 पेक्षा ही जी काही 100%ची 90%ची व्याप्ती करणारी कंडिशन आहे ती 17च्या संध्याकाळी किंवा 18च्या संध्याकाळी होईल. अशा प्रकारचं संपूर्ण सिस्टम होणार आहे. घाबरू नका. 20 तारखेच्या आतमध्ये आणि 15 पासूनच महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल. तोपर्यंत जय शिवराय. धन्यवाद.